अप्सरा आहेस म्हणत गुंगीचं औषध देऊन अशोक खरात महिलांवर अत्याचार करायचा। त्याच्या अत्याचारातून एक महिला गर्भवती सुद्धा राहिली। तिला गोळ्या देऊन गर्भपात केल्याचंही समोर आलं। शिवाय तो महिलांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड यासारखे डॉक्युमेंट्स घ्यायचा। यासह अशोक खरात आणखी काय काय कुटाणे करायचा याविषयी खरं तर सरकारी वकिलांनी आज कोर्टात महत्त्वपूर्ण युक्तिवाद केलाय। तरी अशोक खरातला आज 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पण आज कोर्टात नेमकं काय काय घडलं ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत। नाशिकमधील गाजत असलेलं, वादात असलेलं अशोक खरात प्रकरण, या प्रकरणात खरं तर आज महत्त्वाची सुनावणी पार पडली। खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आलं होतं। या सुनावणीसाठी 3 वेगवेगळे कॅमेरे लावण्यात आले होते। एक आरोपी अशोक खरातवर, दुसरा न्यायमूर्तींवर आणि तिसरा कोर्टात उपस्थितांवर। मात्र या ऑनलाईन सुनावणीवर आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी नाराजी व्यक्त केली। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपीला हजर करण्यात आलं आणि याची आपल्याला माहिती नव्हती, शिवाय काही कागदपत्रांवर सही करता आली नाही असा आक्षेप त्यांनी घेतला। सुनावणी दरम्यान आवाज व्यवस्थित ऐकू येत नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला। पण कामकाज पुढे सुरू ठेवण्यास आरोपी अशोक खरातनं मात्र न्यायालयाला होकार दिला आणि मग सुनावणी सुरू झाली। दरम्यान सुनावणी सुरू होताच तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी कोर्टात गंभीर मुद्दे मांडले। पीडित महिलांवर वेळोवेळी अत्याचार झाले असल्याचा दावा त्यांनी केला। तसंच गर्भपात करण्यासाठी दिलेली औषधं कुठून आणली, पीडितेला दिलेल्या गुंगीच्या औषधाच्या गोळ्या नेमका कोणत्या होत्या आणि महिलांना दिल्या जाणाऱ्या पाण्यात नेमकं काय मिसळलं जात होतं याचा तपास करणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं। शिवाय पीडितेच्या आई वडिलांचे आधार कार्ड आरोपीने का घेतले होते, त्याचा वापर कुठे केला याचाही तपास बाकी असल्याचं सांगण्यात आलं। पीडितेवर वेळोवेळी बलात्कार, गर्भपात करण्यासाठी औषधं दिली, ती औषधं कुठून आणली, तसंच पीडितेला 12,500 रुपये देऊन एकाच औषध देण्यास सांगितलं। मग तो औषध देणारा कोण होता, तिच्या आई वडिलांकडून आधार कार्ड घेतलं होतं, त्याचा उपयोग कुठे करण्यात आला, आरोपी महिलांना पिण्यास पाणी देत होता असं त्यात तो काय टाकत होता याचा तपास करणं आवश्यक आहे। त्यामुळे पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली। याच वेळी त्यांनी असंही म्हटलं की पीडितेला आमिष दाखवून अत्याचार केला गेला। आता हे आमिष होतं ते म्हणजे लग्नाचं आमिष। तिला गोळ्या देण्यात आल्या, त्या गोळ्या कुठून आणल्या, पीडितेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले, तिला दिलेलं औषध नेमकं काय होतं याचा सखोल तपास करायचा आहे। पीडितेच्या आई वडिलांकडून जे डॉक्युमेंट्स घेतले, आधार कार्ड, पॅन कार्ड याचा वापर कुठे केला याचा सुद्धा तपास करायचा आहे। सदर गुन्ह्यासंदर्भात सखोल चौकशी करायची, यात अजून कोण कोण सहभागी आहे याची सुद्धा कसून चौकशी करायची, म्हणून पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली।